नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तुमच्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी राज्यसेवा परीक्षेसाठी फॉर्म भरलेले आहेत आणि 21 जुलै रोजी तुमची परीक्षा होणार आहे। परंतु बघा, कितीतरी विद्यार्थी प्रश्न विचारून राहिलेले आहेत की 21 जुलै रोजी होणारी राज्यसेवेची परीक्षा पोस्टपोन होणार काय, अशा प्रकारचा प्रश्न विद्यार्थी विचारून राहिलेले आहेत। कारण मराठा आरक्षणाचा विषय आतापर्यंत संपलेला नाही। मराठा विद्यार्थ्यांना कॅटेगरी बदलण्याची मुभा देण्यात आलेली होती, तरी सुद्धा कितीतरी मराठा विद्यार्थ्यांनी आपली कॅटेगरी बदललेली नाही आणि EWS वरून ACBC किंवा EWS वरून OBC अशा प्रकारे विद्यार्थ्यांना कॅटेगरी चेंज करण्याची मुभा शासनाने दिलेली होती, MPSCने दिलेली होती। परंतु प्रमाणपत्र नसल्याने, ACBC प्रमाणपत्र नसल्याने कितीतरी विद्यार्थ्यांनी कॅटेगरी चेंज केलेली नाही। तर यावरून नवीन वाद उत्पन्न झालेला आहे। कारण तुम्हाला माहिती आहे की EWS मध्ये आता मराठा विद्यार्थ्यांना आरक्षण मिळू शकत नाही, कारण मराठा विद्यार्थ्यांसाठी सेपरेट कॅटेगरी बनवण्यात आलेली आहे आणि आता ACBC कॅटेगरीमध्ये मराठा विद्यार्थ्यांना आरक्षण मिळणार आहे। आणि एखाद्या समाजाला जेव्हा सेपरेट आरक्षण मिळते तेव्हा त्या समाजाला EWS मध्ये आरक्षण मिळत नाही। EWS मध्ये फक्त त्याच समाजाला आरक्षण मिळू शकते ज्या समाजाला इतर कुठल्याही प्रकारचे आरक्षण मिळत नाही, त्यांनाच फक्त EWS मध्ये आरक्षण मिळते। तर आता मराठा समाजाला EWS मध्ये आरक्षण मिळणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे। कितीतरी विद्यार्थ्यांनी EWS मधूनच फॉर्म भरलेले आहेत, कॅटेगरी बदललेली नाही। काही विद्यार्थ्यांनी MPSCला कॉल सुद्धा केलेले होते। कॉल केल्यानंतर त्यांनी सांगितले की EWS कॅटेगरी तुम्ही चेंज केली नाही तरी सुद्धा काही फरक पडणार नाही, म्हणून या विद्यार्थ्यांनी कॅटेगरी चेंज केली नाही। आता प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही जर EWS वरून ACBC केलं नाही किंवा EWS वरून OBC केलं नाही तरी सुद्धा तुम्ही एग्जाम देऊ शकता, तुमचा फॉर्म रद्द होणार नाही। परंतु आरक्षण मिळेल की नाही याबाबत आतापर्यंत शासनाकडून कुठल्याही प्रकारचे परिपत्रक किंवा कुठल्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही। आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं की कायद्यानुसार जर सेपरेट आरक्षण मिळालेलं असेल तर EWS मधून आरक्षण मिळत नाही आणि याच कारणामुळे निकाल लागल्यानंतर विद्यार्थी कोर्टामध्ये जाऊ शकतात। ज्या विद्यार्थ्यांनी EWS मधून फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांना जर निकाल लागल्यानंतर आरक्षण मिळालं नाही तर ते विद्यार्थी कोर्टामध्ये जाणार आणि यामुळे राज्यसेवा परीक्षेची जी संपूर्ण प्रक्रिया आहे ती संपूर्ण प्रक्रिया थांबू शकते। कारण तुम्हाला माहिती आहे की एकदा कोर्टामध्ये केस गेला की त्याचा निकाल कधी लागेल याबाबत काहीही गॅरंटी नसते, म्हणून कोर्टामध्ये केस जाऊ नये अशा प्रकारची विद्यार्थ्यांची भावना असते। या आधीसुद्धा याच कारणासाठी राज्यसेवा परीक्षा पोस्टपोन करण्यात आलेली होती। आधी राज्यसेवा परीक्षा 6 जुलै रोजी होणार होती। 6 जुलैला राज्यसेवा होणार होती, परंतु मराठा विद्यार्थ्यांना कॅटेगरी चेंज करण्यासाठी शासनाने मुभा दिली आणि राज्यसेवा परीक्षा पोस्टपोन होऊन 21 जुलै ही नवीन तारीख त्यांनी जी आहे घोषित केलेली होती। आता पुन्हा एकदा पेच प्रसंग निर्माण झालेला आहे। तर विद्यार्थी असा प्रश्न विचारून राहिलेले आहेत की पुन्हा एकदा राज्यसेवा परीक्षा पोस्टपोन होणार की नाही। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा पोस्टपोन होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत। परीक्षा पोस्टपोन होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत आणि जर समजा परीक्षा पोस्टपोन झाली तरी सुद्धा जास्तीत जास्त माझ्या मते बघा 15 दिवस परीक्षा पोस्टपोन होऊ शकते। जर परीक्षा पोस्टपोन झाली तर परीक्षा पोस्टपोन होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा आणि परीक्षेची तयारी तुम्ही सुरू ठेवा। एखाद्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर किंवा कुठेही तुम्हाला जर कोणी असं सांगत असेल की परीक्षा पोस्टपोन होणार आहे तर त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका। परीक्षेची तयारी तुम्ही थांबवू नका, कारण मधात बघा जिल्हा परिषदेच्या सुद्धा परीक्षा आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांना असं वाटू शकते की जर राज्यसेवेची परीक्षा पोस्टपोन होत असेल तर त्यामुळे आमचा फायदाच होणार आहे। कारण सध्या परिस्थितीमध्ये राज्यसेवा फॉर्म भरणारे विद्यार्थी सुद्धा सरळ सेवा परीक्षांचा अभ्यास करून राहिलेले आहेत। तर सरळ सेवा भरती परीक्षा आधी झाल्या आणि राज्यसेवा परीक्षा नंतर झाली तरी सुद्धा त्यांचे कुठलेही नुकसान होणार नाही। तर समजा राज्यसेवा परीक्षा समोरही गेली तरी सुद्धा तुमचे काही त्यामध्ये नुकसान नाही, परंतु चान्सेस कमी आहेत, कारण फक्त कॅटेगरी बदलण्याकरिता परीक्षा पोस्टपोन करण्याचे चान्सेस कमी आहेत। या आधी त्यांनी केलेलं आहे त्याचा काही फायदा झालेला दिसलेला नाही, कारण या न्यूजनुसार, ही न्यूज मी तुम्हाला सांगितलेली होती, ऑलमोस्ट फक्त 8000 विद्यार्थ्यांनी आपले जे फॉर्म आहेत ते बदललेले आहेत, आपली कॅटेगरी बदललेली आहे। माझ्या मते शासनाने काय करायला पाहिजे होतं, विद्यार्थ्यांना सांगायला पाहिजे होतं की तुम्ही
EWS कॅटेगरीवरून तुम्ही कॅटेगरी चेंज करा, ACBC करा किंवा OBC करा. ज्या प्रमाणपत्रासाठी तुम्ही अप्लाय केलेलं असेल ते प्रमाणपत्र तुमच्याकडे नसेल, तुम्ही अप्लाय करून ठेवलेलं असेल परंतु प्रमाणपत्र आलेलं नसेल, तरीसुद्धा तुम्ही कॅटेगरी फक्त चेंज करा. प्रमाणपत्र तुम्ही नंतर अपलोड करू शकता. परंतु प्रमाणपत्र असणे त्यांनी कंपल्सरी केले असे मला विद्यार्थी सांगत होते की आम्ही जेव्हा MPSCला कॉल केला तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे प्रमाणपत्र आत्ता असणे गरजेचे आहे असं त्यांनी सांगितलं. तर माझ्या मते असं करायला नको होतं. त्यांनी सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना सांगायला पाहिजे होतं की कॅटेगरी चेंज करणे कंपल्सरी आहे. जर तुम्ही आपली कॅटेगरी EWS वरून चेंज केली नाही तर तुम्हाला नंतर EWSचे आरक्षण मिळणार नाही आणि तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये ढकलले जाल असं शासनाने सांगायला पाहिजे होतं. परंतु तसं सांगण्यात आलं नाही आणि आता बघा अशा प्रकारची प्रॉब्लेम निर्माण झालेली आहे. आणि आता सुद्धा बघा वेळ गेलेली नाही. आता सुद्धा प्रिलिमच्या निकाल लागण्याच्या आधी कॅटेगरी चेंज करण्याची मुभा शासनातर्फे मिळू शकते आणि MPSC मार्फत पुन्हा एकदा वेबसाईट ओपन करून मराठा विद्यार्थ्यांना कॅटेगरी चेंज करण्याची मुभा देण्यात येऊ शकते. परंतु त्यासाठी परीक्षा पुढे ढकलण्याची काहीही गरज नाही. कारण सद्य परिस्थितीमध्ये परीक्षा आणि तुमची कॅटेगरी यांची एकमेकांशी काही घेणे देणे नाही. तुमची कॅटेगरी रिझल्टच्या वेळी जी आहे कामात येणार आहे. रिझल्टच्या वेळी ज्याप्रमाणे कट ऑफ लागत असतो तेव्हा तुमची कॅटेगरी कामात येणार आहे. म्हणून परीक्षा झाल्यानंतर सुद्धा मराठा विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र अपलोड करण्यासाठी किंवा कॅटेगरी चेंज करण्यासाठी शासनातर्फे मुभा दिल्या जाऊ शकते. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. कितीतरी विद्यार्थी प्रश्न विचारून राहिलेले आहेत की परीक्षा पोस्टपोन होणार आहे काय. तर बघा चान्सेस खूप कमी आहेत परीक्षा पोस्टपोन होण्याचे. परंतु परीक्षा पोस्टपोन झाली तरीसुद्धा माझ्या मते 15 दिवसापर्यंत परीक्षा पोस्टपोन होऊ शकते, यापेक्षा जास्त होणार नाही. आणि तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवा. परीक्षा पोस्टपोन होईल याची तुम्ही टेन्शन घेऊ नका किंवा तुम्ही याचा विचार करू नका. ओके, आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.